आपण जी रिॲक्टची सिरीज चालू केली आहे त्या रिॲक्टच्या सिरीजमधला एक मिनी प्रोजेक्ट आपण आता घेणार आहे. तर हा मिनी प्रोजेक्ट काय आहे, टेस्ला नावाची एक वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटचा एक क्लोन आपण बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही हा एक पूर्ण मोठा जरासा 1 तासाचा वगैरे व्हिडिओ असेल, कारण ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ही टेस्लाची जी वेबसाईट तुम्हाला समोर दिसते आहे ही पूर्ण रिक्रिएट करणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये रिॲक्टचा यूज करून. मग रिॲक्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी, आता समजा तुम्ही रिॲक्टची सिरीज बघितली नसणार माझी किंवा कुठली तुम्हाला रिॲक्टची सिरीज बघितली आणि तुम्ही हा व्हिडिओ बघायला लागला तरी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतील. आणि तुम्हाला डिटेलमध्ये कळायचं असेल तर तुम्ही माझी जी रिॲक्टची आपण सिरीज चालू केली आहे ती प्लेलिस्टमध्ये जाऊन ती पहिल्यापासून व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला एक एक गोष्टी मी त्याच्यामध्ये सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत त्या कळतील. तर आपण डायरेक्ट चालू करूया. त्यासाठी मी काय केलं, एक रिॲक्टचं ॲप तयार केलं. मग रिॲक्टचं ॲप आपण जे तयार करतो त्याच्यासाठी कमांड आहे npx create react app आणि ॲपचं जे नाव आपण देणार आहे ते. तर मी एक प्रोजेक्ट तयार केला npx create react app टेस्ला क्लोन नावाचा, कारण आपण टेस्ला या वेबसाईटचं क्लोन करणार आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये मी काय केलेत की app.js मध्ये आलो आणि मी 2 कॉम्पोनंट तयार केलेत, एक हेडर कॉम्पोनंट आणि एक होम कॉम्पोनंट. कॉम्पोनंट म्हणजे काय, तुम्हाला रिॲक्टमध्ये जी गोष्ट दिसते, आता ही टेस्लाची वेबसाईट आहे तर ही तुम्हाला रिॲक्टमध्ये जर तुम्ही करायचं असेल तर हे वेगवेगळ्या सेशन्समध्ये डिवाईड केले असते, त्याला कॉम्पोनंट्स म्हणतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो, आता हे मी तुम्हाला हे करून दाखवतो. यासाठी माझ्याकडे एक एक्सटेन्शन आहे, त्या एक्सटेन्शनचा मी यूज करणार आहे पेज मार्कर म्हणून, क्रोमचं एक्सटेन्शन आहे. मग ह्याच्यामध्ये मी काय करतो, सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगतो की सेक्शन काय असतो. म्हणजे इथं बघा, हा तुम्हाला हे वरचा दिसतोय हा हेडर सेक्शन आहे, ह्याच्यामध्ये हेडर आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला जे दिसतंय हा तुमचा होम सेक्शन आहे किंवा हिरो सेक्शन म्हणू शकता. आणि ह्याच्यामध्ये हा वेगळा पार्ट आहे तुमचा आणि हा वेगळा पार्ट आहे, म्हणजे हा वेगळा डिव आहे वरचा आणि हे खालचा वेगळा डिव आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिवाईड केले. मग ज्या सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे त्या सेक्शनला रिॲक्टमध्ये म्हणतात कॉम्पोनंट. म्हणजे जसं एक शेत असेल मोठं आणि त्या शेतामध्ये तुमचं शेत आहे आणि तुमच्या शेताला लागून एक तुमच्या भावकीतलं किंवा तुमच्या भाऊबंदाचं शेत आहे. तर आपल्याला कळतंय, जरी ते शेत दोन्ही ह्याच्यात पीक एका असलं तरी आपण सांगतो की बाबा हां एवढं शेत माझं आहे आणि एवढ्या शेतानंतर त्यांचं चालू होते किंवा ते पीक वेगळं आहे. तसं आपण ते वेगवेगळे सेशन तयार केले आहेत तिथे. तसं हे वेगवेगळं आपण सेशन तयार करतोय आणि या सेशनमध्ये आपण कोडिंग करणार आहे आणि या सेशनला आपण म्हणतोय कॉम्पोनंट्स. तर कुठली पण वेबसाईट तुम्हाला करायची झाली तर सगळ्यात पहिला काय करायचं की त्या वेबसाईटचे सेशन तयार करायचे, म्हणजे कॉम्पोनंट्स तयार करायचे. हे आपल्या डोक्यात करायचं, नाहीतर तुम्ही म्हणाल की तिथं गिरगटत बसायचं नाही काय. तर सगळ्यात पहिला वरचा हेडर सेक्शन वेगळा झाला, हेडर कॉम्पोनंट वेगळा झाला. खालचा हिरो सेक्शन वेगळा आहे, हिरो सेक्शनमध्ये 2 डिव दिसतात मला ते वेगळे केले मी. हे असे माझे वेगवेगळे कॉम्पोनंट तयार केले आणि ह्याचा यूज करून आपण आता आपली प्रोजेक्ट करणार आहे. तर आता मी सेक्शन तयार केले आणि त्या सेक्शनला मी म्हटलं कॉम्पोनंट. तर येतो मी आता ह्याच्यामध्ये, तर 2 कॉम्पोनंट तयार झाले माझे. सगळ्यात पहिला हेडर कॉम्पोनंट आणि होम कॉम्पोनंट. हे कॉम्पोनंट कसे तयार करायचे, तुम्ही कॉम्पोनंट्स नावाचा मी एक फोल्डर तयार केला आहे त्याच्यासाठी सोर्समध्ये. ह्याच्यामध्ये जाऊन एक फाईल तयार करायची home.js आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे, VS कोडमध्ये यायचं आहे. आणि VS कोडमध्ये इथं एक्सटेन्शन असतात. तर VS कोडमध्ये इथं एक्सटेन्शन असतात. तर ह्या एक्सटेन्शनमध्ये जाऊन ES7 रिॲक्ट रिडक्स आणि रिॲक्ट नेटिव्ह स्निपेट नावाचं हे एक्सटेन्शन आहे, हे डाउनलोड करायचं. इथं सर्च करू शकता तुम्ही ES7. इथं ES7 तुम्ही सर्च केल्यावर इथं तुम्हाला येईल आणि इथं इन्स्टॉल नावाचं जसं इथं आलं आहे ना इन्स्टॉल नावाचं बटन तसं इथं येईल. मग हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे किंवा इथं गेला तरी इथं इन्स्टॉल नावाचं येते, हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ह्याचा यूज काय होतो आहे,
की रिॲक्टमध्ये जे तुम्ही कोड करताय ते सुपर फास्टली करू शकते. म्हणजे आता होम.js हा मी कोड करतोय बघा, आणि मला आता ह्या होम.js जो आपण आत्ता लिहितो तो कोड सगळा लिहायचा आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण लिहित नाही बसायचं, आपण स्मार्टली वर्क करायचं, गाढवागत कामं नाही करायचं आपल्याला. मग मी काय केलं, रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट एक्सपोर्ट हे ते स्निपेट असतं. हे एक्सटेन्शनमुळं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या मिळत असतात. एक कमांड लाईन टाईप म्हणू शकता तुम्ही. तर हे टाकलं मी आणि एंटर केलं. माझा हाय तसा कोड त्यानं तयार करून दिला, मला काही करावं लागलं नाही. आणि इथं मी फक्त टाकतोय होम मी म्हणतो टेस्ला आणि सेव्ह करतो. इथं तुम्हाला लगेच बदल दिसेल. पहिला हेडर सेक्शन, दुसरा होम टेस्ला. दुसरी गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत, ह्या टेस्ला नावाच्या ह्या वेबसाईटमध्ये की इमेजेस आहेत ह्याच्या. म्हणजे हे गाडी आहेत किंवा ह्याचे सोलर पॅनल्स आहेत, तर त्याच्या इमेजेस आहेत. ह्या इमेजेस आपल्याला लागणार आहेत. तर मी त्या इमेजेस ऑलरेडी डाउनलोड केलो आहे आणि त्या इमेजेस आपण वापरू शकतो. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन, ती जाऊन चेक करा. तिथं ड्राईव्हची तुम्हाला लिंक भेटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इमेजेस भेटतील. तर मला काय करायचं आता, त्या सगळ्या मी काय केलो आहे, पब्लिक नावाचा माझा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये इमेजेस नावाचा एक फोल्डर तयार केलो आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या लिंक्स आहेत, त्या सगळ्या लिंक्स टाकलो मी जेवढ्या आहेत त्या ह्याच्या. आता मला काय करायचं आहे, आता मी येतो सगळ्यात पहिला app.css मी आधीचे जे सगळे app.css जे सगळं कोड लिहिलेला असतोय बाय डिफॉल्ट, ज्यावेळी तुम्ही प्रोजेक्ट तयार करताय npx create react ॲपनं, तो सगळा कोड मी हटवला आहे. तर तो सगळा कोड हटवला, index.css आलो. index.css आल्यावर मी एकच गोष्ट ॲड केली आहे ह्याच्यामध्ये, फक्त स्टार लावलं मी, आणि स्टार हा सिलेक्टर लावून मी पॅडिंग 0 आणि मार्जिन 0 केलं. म्हणजे काय, माझे जेवढे इलेमेंट असतात, आता जे ब्लॉक्स इलेमेंट आहेत त्याला स्वतःची पॅडिंग आणि मार्जिन असते, तर ती हटवली मी सगळ्यात पहिला. म्हणून म्हणलं स्टार, जेवढं काही माझे इलेमेंट्स आहेत त्याची पॅडिंग आणि मार्जिन बाय डिफॉल्ट आहे ती हटवली. आणि मी फॉन्ट फॅमिलीमध्ये एक फॉन्ट ॲड केला, रोबोटो. आणि हा फॉन्ट मी कुठनं घेतला आहे, तर गुगल फॉन्ट्स नावाचं तुमची एक वेबसाईट आहे, जायचं गुगलमध्ये, गुगल फॉन्ट्स असतं, त्याच्यामध्ये रोबोटोचा फॉन्ट घ्यायचा तुम्ही. तो तुम्हाला कितपत घ्यायचा आहे, म्हणजे त्याची स्टाईल किती बोल्ड ठेवायची आहे हे तुम्ही ठेवून घेऊ शकता. आणि इथं तुम्ही इम्पोर्टला आल्यावर वगैरे इथं तुम्हाला पूर्ण हा कोड दिसतोय, हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे. आणि हा कोड कॉपी करून तुम्ही app.css टाकायचा आहे फक्त, कारण आपल्याला तो फॉन्ट लागणार आहे गुगलचा. आपण जरा थोडा वेगळा फॉन्ट करतोय त्यामुळं. मग मी काय करतोय, जो मी कॉपी केलेला आहे तो कॉपी करतो आणि मी index.css टाकून देतो. app.css टाकलं काय आणि index.css टाकलं काय एकच आहे. मग मी index.css टाकतोय तो फॉन्ट, आणि ह्याचं मी वेट कमी करतोय 700. आता ही तो होता हा 900 आहे, तर मी थोडं कमी करतोय. 900 म्हणजे लईच मोठं होते ते, त्यामुळे मी आता इथं करतोय सेव्ह. आता हे फॉन्ट झाला. आता इथं app.js आल्यावर तुम्हाला जरासा फॉन्टमध्ये बदल दिसेल, थोडा बोल्ट झाला आहे फॉन्ट. 700 म्हणजे बोल्ड असतो थोडा फॉन्ट, त्यामुळं. आता index.cssचं इथं काम संपलं, इथं काही काम नाही. index.cssला ह्याला काढलो. आता app.css काम चालू करणार आहे आपण. आणि सगळ्यात पहिला आपण काय करणार आहे, तर ही जी तुम्हाला वेबसाईट दिसते, ह्या वेबसाईटचा हिरो सेक्शन किंवा जो होमपेज सेक्शन आहे, तो होमपेज सेक्शन आपण स्टार्ट करणार आहे. तर होमपेज सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की होम सेक्शनमध्ये बघा तुम्हाला काय दिसतं, एक तर हा पूर्ण, आता मी त्या परत एक्सटेन्शनचा वापर करतोय. हां, आता होमपेज सेक्शन म्हणजे बघा, हा तुमचा होमपेज आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसते, ह्याच्यामध्ये एक तर ही गोष्ट दिसते आणि ही पूर्ण तुम्हाला दिसते, ही एक इमेज आहे. आणि ह्या इमेजमध्ये ही एक गोष्ट वेगळी आहे. तर माझे काय आहेत, 3 डिव. हे एक मेन डिव झाला आणि हा मेन रॅपर झाला, आणि ह्या रॅपरमधलं हे 2 डिव आहेत. एवढंच आहे याच्यामध्ये, एवढं आपल्याला तयार करायचं आता. म्हणून मी काय करतो, होमपेजमध्ये इथं येतो
हे गुगल फॉन्ट्स काढतो आणि ही जरा मिनिमाइज करतो आहे आणि होमपेजमध्ये मी 3 डिव तयार करतो आहे सगळ्यात पहिला. किंवा मी काय करतो त्याच्यामध्ये अजून एक कॉम्पोनंट तयार करूया आपण कार्स नावाचा, कारण हे सगळे तुम्हाला कार्स दिसतात ना. मग आपण काय करूया इथे अजून एक कॉम्पोनंट तयार करूया कार्स. स्निपेटचा यूज केला मी रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट एक्सपोर्ट. रिॲक्ट नेटिव्हसाठी पण ते यूज करू शकता बरं का तुम्ही स्निपेट. ते सगळ्यासाठी करता येते. रिॲक्ट नेटिव्ह ES7चे पण स्निपेट आहेत त्याच्यामध्ये, ES6चे वगैरे. तर कार्समध्ये आता मला ह्या कार्समध्ये सगळं तयार करायचं आहे, जे गोष्टी आहेत ते. तर मी येतो ह्या कार्समध्ये. तर कार्समध्ये सगळ्यात पहिला ह्या डिवला मी काहीतरी क्लास देतो. ह्या डिवला मी क्लास देतोय कार सेक्शन. कार सेक्शन किंवा कंटेनर वगैरे तुम्ही काय पण देऊ शकता. तो कुठला आहे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना की तो तेवढा जो सेक्शन होता रॅपर म्हणलं ते, तो आहे तो. आणि ह्याच्यामध्ये काय देतोय मी, ह्याला स्टाईल देतोय मी. आणि आता रिॲक्टमध्ये स्टाईल कशी देतात ते दाखवतो. 2 प्रकारे देता येत्या, क्लास नेमचा यूज करून आणि डायरेक्ट स्टाईलमध्ये. मग स्टाईलमध्ये मी डायरेक्ट इथं अजून एक ब्रॅकेट देतो आहे आणि बॅकग्राऊंड इमेज सगळ्यात पहिला सेट करूया. त्यासाठी मी सगळ्या इमेजेस जे आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं की इमेजेस फोल्डरमध्ये आहेत. इमेजेस फोल्डरमध्ये गेला तर बघा ही इमेज आहे, ती तुम्हाला हे दिसते तशी ही इमेज आहे. आणि वरती ती मॉडेल एस आणि खाली बटन आहे. हे वेगवेगळा सेक्शन आहे. मग मी येतो परत कारमध्ये आणि ती इमेज सगळ्यात पहिला एकच इमेज सगळ्यात पहिला घेतो. म्हणून मग मी आता काय म्हणतोय की बॅकग्राऊंड इमेज पाहिजे मला. बॅकग्राऊंडमध्ये इमेज जी आहे ती काय कर, URL मध्ये घे, URL. आणि ह्या URL मध्ये कुठनं येणार आहे ही इमेज, तर हे पूर्ण हे करतो मी म्हणजे तुम्हाला दिसावं हे. तर आणि हे तर संपवतो. आत्ता URL मध्ये ही इमेज कुठनं येणार आहे, तर हे येणार आहे माझ्या जो इमेज फोल्डर आहे, इमेजेस फोल्डर आहे त्या इमेजेस फोल्डरमधनं, जो माझं पब्लिकमध्ये आहे. आणि इमेजेस फोल्डरमध्ये माझा आहे माझी जी बॅकग्राऊंड इमेज आहे, जी कुठली आहे आपण एकच घेतोय ना आत्ता सध्या, models.jpg. तर मी इथं आलो बॅकग्राऊंड इमेज URL मध्ये मी म्हणतोय model-s.jpg. ओके, हा एरर काय आहे बघतो, 1 मिनिट द्या मी काढतो. त्याच्यासाठी मी काय केलं, तर हे एक्स्ट्रा झालं आहे ना. ओके, हे डबल इन्व्हर्टेडमध्ये टाकतो. आता मी काय केलं, ही जी इमेज आहे त्या इमेजचा पाथ दिला मी, कारण हा पब्लिक फोल्डरमध्ये आहे त्यामुळे मी डायरेक्ट इमेजेस म्हणलं त्यामुळे त्याला तो पाथ भेटतो डायरेक्ट इमेजेस. आणि इमेजेसचं जो हे आहे ते model.s.jpg ही झाली इमेज. आता मला ती इमेज काय करायची आहे, सेंटर करायची आहे. एक तर पहिला ही भेटती काय बघूया आपण. तर ही तर मी सेव्ह करतोय आणि मी आपल्या ह्याच्यामध्ये जातोय. ते भेटणार नाही, कारण का होममध्ये आपल्याला तो कार्स नावाचा जो सेक्शन आहे ना तो आपल्याला हे केला पाहिजे. म्हणून मी होम्समध्ये सुद्धा मी कार्स नावाचा कॉम्पोनंट आहे ना तो कॉल करते. मी कॉम्पोनंट का हा कार्स वेगळा तयार केला हे मी तुम्हाला हळूहळू सांगेन. जसं आपला हा प्रोजेक्ट पुढं जात जाईल तसं तुम्हाला कळेल. तर सध्या आपण एक पहिला होम पेज तयार करूया आणि त्यानंतर मग बाकीचे सेक्शन तयार करूया, तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या जातील. तर आत्ता सगळ्यात पहिला काय आला, कार्समध्ये ती इमेज. आता इमेज तर आपल्याला दिसेना, होम पेज तर गेले. का दिसत नाही आहे, तर आपण इमेज तर घेतली आहे, खरं त्याला अजून काहीच सेट केलं नाही. त्या इमेजला व्यवस्थित सेट करावं लागतं आपल्याला. तर त्याच्यासाठी मी बॅकग्राऊंड इमेज घेतली. त्यानंतर मला सगळ्यात पहिला सेट करायचं आहे
ती इमेज रिपीट व्हायला नको असं, म्हणून मी म्हटलं बॅकग्राऊंड रिपीट, बॅकग्राऊंड मी म्हणतोय रिपीट, आणि बॅकग्राऊंड रिपीटला मी म्हणतो नॉन रिपीट. ओके, हे स्टायलिंग असतं. जसं आपण CSS मध्ये स्टायलिंग देतो ना तसंच असतं, फक्त आपण CSS मध्ये देताना डॅश देऊन देतो ना, मग रिॲक्टमध्ये देताना तसं नाही देत. रिॲक्टमध्ये जर तुम्ही एका डिवला हे स्टायलिंग द्यायला आहे म्हणजे स्टाईल द्यायला लागलाय, तर ती अशा डबल इन्व्हर्ट ह्याच्यामध्ये डबल कर्ली ब्रॅकेट्समध्ये अशा पद्धतीनं दिले जाते. हे त्याचे क्लास तुम्हाला डायरेक्ट देतं. बॅकग्राऊंड रिपीट नो, बॅकग्राऊंड साईज देतो मी, बॅकग्राऊंड साईज मी म्हणतो कवर, म्हणजे पूर्ण कवर कर, माझं जेवढा हे आहे ते सगळं कवर कर. आणि त्यानंतर बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर देतो, बॅकग्राऊंड पोझिशनचा P कॅपिटल आहे त्यामुळे इथं खाली येतो. पोझिशन जी काय असेल माझी काय असेल सेंटर असेल, सेंटर देतो आणि इथं मी सेव्ह करतोय. तरी पण आपल्याला ती दिसणार नाही, कारण का हा जो डिव मी घेतला आहे ह्या डिवला मी विड्थ आणि हाईट काहीच दिले नाही आहे. तर सगळ्यात पहिला मला हा जो कार सेक्शन माझा आहे त्याला मला विड्थ आणि हाईट दिली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय देतो, app.js मध्ये आपण एक कार सेक्शन तयार करूया, तर त्याला विड्थ आणि हाईट देऊया. तर सगळ्यात पहिला आपण त्या डिवला सिंपल काय दिली, इमेज देऊन ठेवल्या. आत्ता मी म्हणतो कार सेक्शन, आणि ह्या कार सेक्शनला सगळ्यात पहिला मी हाईट आहे ती आपली व्हर्टिकल हाईट आहे बघा, म्हणजे पूर्ण इमेज व्यापली आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, म्हणून मी फक्त ह्याला म्हणतो हाईट. आणि हाईट किती असेल 100 VH व्हर्टिकल हाईट. सेव्ह करतो. जसं मी 100 VH दिलं तशी इमेज पूर्ण व्यापली आहे त्यानं, म्हणजे जेवढे तुमची त्या डिवची हाईट असते ना तेवढं तुमचे त्या डिवची मधली बॅकग्राऊंड इमेज व्यापली जाते. म्हणून नुसतं आपण हाईट दिल्यावर जे आपण मगाशी दिलतं, म्हणजे काय दिलं आपण बॅकग्राऊंड इमेज दिली, आणि त्या बॅकग्राऊंड इमेजमध्ये ते रिपीट करू नकोस, त्याची बॅकग्राऊंड साईज आपण ठेवली कवर कर पूर्ण बॅकग्राऊंडला, आणि बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर म्हणजे सेंटरला ती इमेज आली पाहिजे असं. आणि मग जेवढी मी हाईट दिलं ना ह्या डिवला, ह्या डिवचा अजून एक क्लास तयार केला मी कार सेक्शन म्हणून, आणि या क्लासमध्ये मी जेवढी हाईट दिली ना तेवढे हाईट त्याने घेतला. आणि आता हे झालं कार सेक्शनचं. आता मी काय करतोय, ह्या कारमध्ये येतोय आणि अजून गोष्टी मी तयार करणार आहे ते तयार करतोय. तर त्यामध्ये अजून मी एक डिव तयार करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की हा वरचा तयार करायचा आपल्याला, मॉडेल एस आणि हे ऑर्डर वगैरे म्हणले ते. मग त्यासाठी एक डिव तयार करतो. डिव क्लास नेम त्याला देतो, क्लास देतो त्याला कार मॉडेल म्हणून, कार मॉडेल. आणि कार मॉडेलमध्ये मी काय करतो, अजून एक डिव तयार करतो. आणि ह्या डिवमध्ये आता ते मॉडेल एस जे लिहिलं आहे ते देतो. आता आपण हे द्यायला लागलो हे डायनामिक नाही आहे, हे आपण स्टॅटिक द्यालो, एकाच पुरतं द्यायला लागलो आहे. आता मॉडेल एस दिलं ह्याला मी, आणि आता मला काय द्यायला पाहिजे, ह्याच्याखाली डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे. म्हणून मी एक P टॅग घेतो डिस्क्रिप्शनसाठी, पॅरेग्राफ. आणि पॅरेग्राफला म्हणतो मी काय डिस्क्रिप्शन काय द्यायचं आहे ते देऊया. ऑर्डर ऑनलाईन फॉर टचलेस डिलिव्हरी. ओके, हे दिलं त्याला. मी हे करतोय सेव्ह. जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा आहे, पूर्ण बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट आपण काय करायला लागलो ते कळतोय, कारण मी स्क्रॅचपासून सगळं तयार करत असतो. त्यामुळं थोडासा मोठा आहे, कंटाळवाना वाटेल काही जणांना व्हिडिओ. खरं ज्यांना खरंच शिकायचं आहे ना त्यांनी खरंच बघा व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यातनं कवर होतील की आपण कसं काय काय करतो. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात पहिला आपण डिव्हिडेशन करतो वरच्या नॅवबारमधलं, त्यानंतर होम. मग हे डिवाईड केलेल्या गोष्टी आपण एक एक गोष्टी करायला लागलो आहे. आता आपण हे वरचं तयार केलं, मॉडेल एस टचलेस डिलिव्हरी वगैरे, म्हणजे माझा हा वरचा सेक्शन तयार झाला. त्यानंतर मला आता काय करायचं आहे, हे बटन तयार करायचं आहे, 2 बटन.
तर मी तो सेक्शन वेगळा तयार करणार आहे. हा कार मॉडेल सेक्शन झाला आणि त्याच्यानंतर मी आता डिव क्लास नेम म्हणतो, एक जवळ घेतो आणि मी ह्या क्लास नेमला हे देतोय बटन ग्रुप. आणि या बटन ग्रुपमध्ये मी 2 बटन तयार करतोय. तर मी सगळ्यात पहिला एक बटन तयार करतो, त्या बटनला मी क्लास देतोय BTN1 आणि ह्याला बटनला मी नाव देतो कस्टम ऑर्डर होतं ना, मग कस्टम ऑर्डर. आणि दुसरा पण बटन तयार करतोय, त्याला मी नाव देतोय, किंवा आहे तेच कॉपी करूया, वरचं कॉपी केलं मी इथं पेस्ट केलं. ह्याचा मी क्लास फक्त चेंज करतोय, हा BTN2 असेल आणि ह्याच्यामध्ये जो डेटा असेल तो असेल माझा एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी. ओके, तर मी करतोय सेव्ह. आपल्या याच्यामध्ये येऊया, हा बघा हे आहे तसंच तयार झाले, फक्त आता याला आपण स्टायलिंग द्यायचे, हळूहळू देऊया. मग आता मॉडेल असा आहे तयार केला मी, ऑर्डर टचलेस डिलिव्हरी ऑर्डर कस्टम ऑर्डर आणि एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी असा हा माझा तयार झाला. हे तुम्ही नीट बघितला ना तर ह्याला आता आपल्याला इथं बघा कसं आहे, ही 2 गोष्टी वेगळ्या आहेत, वरती आल्यात आणि या 2 गोष्टी खाली आल्यात. मग ही गोष्ट आपण करू शकतो. तर कशाचा यूज करून आपण करणार आहे, आपण फ्लेक्सचा यूज करून ही 2 गोष्ट करणार आहे. मग हे सगळं हे जे तुम्हाला दिसतंय मॉडेल एस किंवा हे बटन वगैरे सगळं दिसते, हे कार सेक्शन नावाच्या ह्या ड्यूमध्ये आहे. मग ह्या ड्यूमध्ये सगळ्यात पहिला आपल्याला प्रॉपर्टी द्यायला लागते फ्लेक्स, त्या कार सेक्शन ड्यूमध्ये. मग ह्याच्यामध्ये मी म्हणतोय डिस्प्ले कर काय तर फ्लेक्स आणि इथं मी करतोय सेव्ह. ज्यावेळी मी फ्लेक्स करतोय, फ्लेक्सचं पहिलं काय करते, फ्लेक्स म्हणजे लेफ्टपासून राईटकडे सगळे एलिमेंट प्लेस करते. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की जे आपलं खालचं बटन, खालचे जे 2, वरचा एक डिव होता आणि खालचा एक डिव होता. म्हणजे इथं म्हणतोय मी हा माझा वरचा डिव आहे कार मॉडेल आणि हा बटन ग्रुप हा डिव आहे, हा चाइल्ड डिव आहे बरं का. आणि फ्लेक्स आपण कशाला दिलं, ह्या कार सेक्शनला फ्लेक्स दिलं आहे बघा, ह्या कार सेक्शनला फ्लेक्स दिलं आहे. मग ह्याचे चाइल्ड कंपोनंट कुठले, कार मॉडेल आणि बटन ग्रुप. तर ह्याला ती प्रॉपर्टी अप्लाय झाली म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी लेफ्टकडनं राईटकडं आल्या. म्हणजे कार मॉडेल तर ऑलरेडी लेफ्टकडनं राईटकडं आहेच, खाली जो बटन ग्रुप जो खाली होता माझा तो पण लेफ्टकडनं राईटकडनं आला. तर हे आपल्याला असं ठेवायचं आहे का नाही, हे खालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी फ्लेक्स आहे तसं दिलं मी, इथं मी करतो सेव्ह. app.js येतोय आणि ह्याला डायरेक्शन असते, ही जी एक प्रॉपर्टी आहे फ्लेक्स डायरेक्शन काय आहे, फ्लेक्स डायरेक्शन आपलं कॉलम आत्ता जी आहे बाय डिफॉल्ट ती रो असते. म्हणजे आत्ता जी आपल्याला दिसायला लागली ती एका रोमध्ये आहेत ना, मग कॉलममध्ये घेतलं मी फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. हे तर मागाशी होतं तसंच झालं. तर आपल्याला हे आता खाली आणायचं आहे. हे खाली आणण्यासाठी मी काय म्हणतोय, ह्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे की जस्टिफाय कंटेंट. म्हणजे माझा कंटेंट कसा दिसणार आहे, जस्टिफाय कंटेंट आणि कसं स्पेस बिटवीन. जस्टिफाय कंटेंट ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत, स्पेस अराउंड आहे, स्पेस इव्हनली आहेत. हे साईड बाय साईड तुम्ही चेक करू शकता. जर हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं असेल तर आपण आपल्याच कोड चक्राटिके चॅनलमध्ये HTMLची वगैरे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक 2-3 ठिकाणी 2 प्रोजेक्ट्स तयार केलेत, त्याच्यामध्ये मी हे डिटेलमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये जाऊन चेक करू शकता. मग स्पेस बिटवीन म्हटलं मी, स्पेस बिटवीनमुळं काय होते, दोन्ही कॉम्पोनंटमध्ये स्पेस देते. मग ते कुठं गेलं दाखवतो तुम्हाला, हे खाली गेलं बघा. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं हा वरचा डिव वेगळा झाला आणि हा खालचा डिव वेगळा झाला. असे 2 डिव वेगळे झाले. आणि आता मी काय करतोय, अलाइन आयटम सेंटर करतोय सगळ्यात मेन. म्हणजे व्हर्टिकलर
दोन गोष्टी असतात. अलाइन आयटम सेंटर म्हणजे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली करतो तो माझ्या मते जस्टिफाय कंटेंट सेंटर असतो. आणि आता आपण हा केलो आहे व्हर्टिकली आपण अलाइन आयटम सेंटर केलं. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे होतं मॉडेल एस असं आपल्याला इथं पाहिजे होतं ते मिळालं. आणि इथे 2 बटन पाहिजे होते ते मिळाले. आपल्याला पाहिजे तसं मिळालं. फक्त विषय काय की ह्याला आता स्टायलिंग द्यायचं आहे. आता आपण मेन स्टायलिंग कशाला दिली आत्तापर्यंत, तर माझा हा कार सेक्शन आहे ह्याला स्टायलिंग देऊन मी ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर लावला, बॅकग्राऊंड इमेज लावली सॉरी. ह्या इमेजमध्ये मी काय केलं, हा माझा कार सेक्शन त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज लागली. त्याच्यामध्ये कार मॉडेल नावाचा एक डिव तयार केला मी, जो तुम्हाला मॉडेल एस वगैरे दिसते ते वरती घेतलं. आणि बटन ग्रुप मी खाली घेतला. कसा घेतला मी, कार सेक्शन नावाच्या माझ्या जो डिव आहे त्याला डिस्प्ले फ्लेक्स म्हटलं. आणि जस्टिफाय कंटेंट म्हणजे त्या ड्यूमध्ये जेवढे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये स्पेस बिटवीन त्या ह्याच्यामध्ये त्या 2 कंटेंटमध्ये स्पेस दे म्हणून म्हटलं ते स्पेस बिटवीन. अराउंड म्हटल्यावर ते कमी जास्त स्पेस देते, म्हणजे दोन्ही कंटेंटच्या वरती पण स्पेस देते खाली पण स्पेस देते. ह्या सगळ्या गोष्टी फ्लेक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. आत्ता आपल्याला लागणार आहे तेवढंच घेतोय आपण. स्पेस बिटवीन घेतलं. आत्ता मला काय करायचं आहे, आत्ता कार मॉडेलला रंगवायचं आहे मला. कार मॉडेल घेतलं मी, रंगवायचं म्हणजे CSS द्यायचे. इथं आलो मी CSSमध्ये app.cs मध्ये. आणि या कार मॉडेलमध्ये पण तुम्हाला दिसेल ह्याला पण आपण डिस्प्ले फ्लेक्स देणार आहे, कारण हे पण अजून अलाइनमेंटमध्ये नाही आहे. जसं इथं तुम्ही बघू शकता की इथं हे बघा बरोबर मेन अलाइनमेंटमध्ये वरनं खाली आहे. आणि अलाइनमेंट त्याची जी आहे अलाइन आयटम सेंटर आहे तो व्हर्टिकली सेंटरला आहे ते. त्याच्यामधून म्हणून मी काय म्हणतो, ह्याला म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स दिल्यावर ह्याला मी म्हणतो सेव्ह करतो. टच झालं, लेफ्ट टू राईट गेलं, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम सेव्ह करतो. आलं परत अलाइन आयटम सेंटर, सेम वरचं जसं होतं तसं अलाइन आयटम सेंटर, म्हणजे ते व्यवस्थित सेंटर झालं. ओके. मग फक्त आता हे वरतीच चिटकले, मला चिटकलेलं नको आहे. मग त्याच्यासाठी मी काय म्हणणार, मार्जिन टॉप म्हणणार, म्हणजे टॉपला मार्जिन दे. आणि मी देतोय टॉपला मार्जिन किती, 4 rem. 1 rem इज इक्वल टू 6 पिक्सल समथिंग असतं. तसं मी 4 rem दिलं, म्हणजे वरनं त्यानं स्पेस सोडला तेवढी. आता कार मॉडेलचा हिता विषय संपला. आत्ता मला कार सेक्शन संपवला, कार मॉडेल संपवला. आता हा जो डिव आहे कार मॉडेलमधला जो माझा, त्याला मला त्याची हा जो म्हणजे मॉडेल एस नावाचा माझा हा हे आहे, ह्याला मला काय द्यायचं आहे, स्टायलिंग द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी मग मी काय म्हणतो, सिम्पल इथं येतो आणि मी इथं म्हणतो डॉट कार मॉडेल मधला माझा जो डिव आहे तो घे. आणि ह्या डिवमध्ये काय कर, फॉन्ट साईज सगळ्यात पहिला वाढव. फॉन्ट लय घाण दिसायला लागला म्हणून मी याचं फॉन्ट साईज वाढवतो. फॉन्ट साईज मी टाकतो 40 पिक्सल मोठा कर. आणि ह्याचा मी सध्या झेड इंडेक्सचं देतोय 0. हे का ते मी सांगतो तुम्हाला. जसं हेडरला आपल्याला हे उपयोग येणार आहे. आपण हेडर अजून काही केला नाही, आता फक्त आपण होमपेज करतो. आता मी इथं करतो सेव्ह करतो. बघा मॉडेल एस झालं, मोठं झालं, बोल्ट झालं ते. आणि त्याच्यानंतर त्याचा पॅराग्राफ आहे, त्याला पण आपल्याला थोडी स्टायलिंग द्यावी लागेल का, नाही दिली तरी चालेल. आपण पॅराग्राफला सध्या काही स्टायलिंग देत नाही आहे, त्यामुळं तो आहे तसा राहणार. पॅराग्राफला काय स्टायलिंग द्यायला नको. आता बटन ग्रुप, त्याला मेन स्टायलिंग द्यायला पाहिजे, कारण ते खालीच गेले, ते वरती आलं नाही, खाली आहे बघा ते एकदम. तर हे आपल्याला वरती गेलं, म्हणजे बटन ग्रुपला आलो मी. आणि कार मॉडेल नंतर मी आता बटन ग्रुपला स्टायलिंग देणार आहे. बटन ग्रुप, तर बटन ग्रुपला काय स्टायलिंग द्यायची आहे सगळ्यात पहिला मला, की तो पण सिम्पल आपण करणार आहे डिस्प्ले फ्लेक्स. आत्ता कसं आहे, जेवढं तुम्हाला नवीन
हे दिसतील ना, त्याच्यामध्ये फ्लेक्स आणि अजून एक असतं ज्याला आपण ग्रीड म्हणतो, त्याचा उपयोग लय केला गेला आहे. म्हणजे आता बूटस्ट्रॅप कोण वापरत नाही आणि कोण वापरू पण नाही आहे ह्याच्या पुढं. तुम्ही आत्तापर्यंत जर बूटस्ट्रॅप वापरत असणार ना, प्रोडक्शनला तुम्ही अजिबात बूटस्ट्रॅप वापरू नका. फ्लेक्स आणि ग्रीडनं ह्या गोष्टी, आता ग्रीड म्हणजे काय, बूटस्ट्रॅप म्हणजे काय, ग्रीडच आहे, त्याच्यामध्ये ग्रीडच वापरले. म्हणजे पोझिशन करायचं असते, स्टायलिंग द्यायची असते आपल्याला, त्याच्याबद्दल सांगतोय मी. त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरा, फ्लेक्सचाच यूज करा. फ्लेक्समध्ये तुम्हाला कशी पण पोझिशन देता येते, खाली, वर, साईडला, मध्ये, सेंटरला, कशी पण देता येते. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. ऑलरेडी आपण त्याच्या आधी 2 प्रोजेक्ट घेतल्यात, त्याच्यामध्ये मी फ्लेक्सच वापरले. तर एक वेगळा त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो मी. मग सगळ्यात पहिला काय केलं, डिस्प्ले फ्लेक्स केलं मी, परत कंट्रोल एस केलं आणि ह्याच्यामध्ये आणि मी काय करतोय, डिस्प्ले फ्लेक्स आणि सगळ्यात मेन म्हणजे मी म्हणतो फ्लेक्स रॅप. कारण फ्लेक्स रॅप आणि मी म्हणतो रॅप. फ्लेक्स रॅपनं काय करते की, आता बघा इथं तुम्हाला दाखवतो, हे जसं मी कमी करतोय तसं ते बटन खाली जाऊन खाली हे झालं बघा, म्हणजे रिस्पॉन्सिव्ह झालं. हे तुम्हाला जर एखादी गोष्ट रिस्पॉन्सिव्ह करायची असेल, म्हणजे त्याच्यामधला कंटेंट रिस्पॉन्सिव्ह करायचं असेल, तर फ्लेक्सला फ्लेक्स रॅप द्यायचं, म्हणजे तो रिस्पॉन्सिव्ह होते. मग त्यासाठी म्हणलं मी फ्लेक्स रॅप. कसं रिस्पॉन्सिव्ह ते सांगतो मी तुम्हाला. फ्लेक्स रॅप दिलं, सिम्पल अलाइन आयटम सेंटर करूया, परत व्हर्टिकली सेंटर होतं ते. आणि त्याच्यानंतर आता मी ह्याला म्हणतो जस्टिफाय कंटेंट सेंटर. आपण मध्ये जस्टिफाय कंटेंट म्हणलेला स्पेस बिटवीन टाकलेला, जस्टिफाय कंटेंट सेंटर. जस्टिफाय कंटेंट काय करतं, ही तुमची जी हे आहे हॉरिझॉन्टली सेंटर करतं जस्टिफाय कंटेंट सेंटर म्हटल्यावर, आणि अलाइन आयटम व्हर्टिकली सेंटर करतं. सेव्ह करतो, जस्टिफाय कंटेंट सेंटर झाला. आणि आता हे खाली खाली टच झाले, म्हणून मी काय करतो, खालनं हे वरती ढकलतो. जसं हे वरनं आपण 4 REM देऊन खाली ढकलला, तसं हा बटन ग्रुप मी काय करतोय, खालनं वरती ढकलतोय. म्हणून मी काय म्हणलं, मार्जिन बॉटम, ह्याला बॉटमला मार्जिन दे. किती, 4 REM ची मार्जिन देतो मी. 4 REM किंवा 3 REM देऊया आपण सध्या, आणि मी सेव्ह करतो. हे वरती आलं. आता हे छोटं दिसते कारण ह्या बटनला पण अजून आपण स्टायलिंग देणार आहे, म्हणून ते आत्ता छोटं दिसायला आहे. खरं बऱ्यापैकी आपलं झाले, मग जसं आपल्याला पाहिजे तसंच आले बघा वेबसाईट. तर आपल्याला जसं पाहिजे तशी झाली. फक्त आता ही बटन आपल्याला मोठी करायची आहेत. मग त्यासाठी मी काय आलो, ह्याच्यामध्ये आलो आणि BTN1 आणि BTN2 आता ह्याला स्टायलिंग देऊया. हे ॲप.js मध्ये, आणि इथं मी म्हणतोय .BTN1 आणि ह्याला मी काय स्टायलिंग देतो, एक तर सगळ्यात पहिला जो आहे त्याचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करतोय आणि दुसऱ्याचा व्हाईट ठेवतोय मी. मग बॅकग्राऊंड कलर ह्याचा काय ठेव, ब्लॅक ठेव, आणि कलर व्हाईट ठेव ह्याचा. आणि ह्याच्यामध्ये ह्याला विड्थ दे. सगळ्यात पहिला विड्थ मी देतोय 200 पिक्सल. आणि काय देऊया ह्याला, हाईट देऊया. हाईट मी देतोय 3 REM. 1 REM इज इक्वल टू 6 पिक्सल. बघा ते मोठं झालं. ओके, बॉर्डर रेडियस करूया. म्हणजे काय होईल, त्याचा जो म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे त्याला एक कर्व होईल, म्हणजे ते कट होईल असं कोपऱ्यातलं जे हे आहे ते. बॉर्डर रेडियस 2 REM. ओके, 2 REM बॉर्डर रेडियस घेतलं मी. आणि ह्याच्यावर मी कर्सर नेलं ना तर हा पॉइंटर झाला पाहिजे, म्हणून पॉइंट करून दाखवलं पाहिजे की ते बटन आहे. म्हणून मी म्हणतोय कर्सर, सॉरी स्पेलिंग चुकलं, कर्सर पॉइंटर. सेव्ह करतो, म्हणजे इथं ह्याच्यावर नेतो मी. हे बघा पॉइंटर झाला. त्या झाला का पॉइंटर झाला. त्यानंतर त्याला थोडी मार्जिन देऊया, सगळीकडनं ते चिटकले दुसऱ्या ह्याला. मग ह्याला मी मार्जिन देतोय
सगळीकडनं चारी बाजूंना देतो आहे. त्याच्यासाठी मी म्हणतो मार्जिन 1 REM म्हणजे 6 पिक्सल मार्जिन देतो त्याला फक्त मी. सेव्ह करतो. बघा जरासं मोकळं झालं. सेम आहे असं कॉपी करायचं आहे, फक्त हे जे कलरिंग चेंज करायचं आहे BTN 2 साठी. कॉपी करतोय, खाली येतो आणि BTN 1च्या इथं मी म्हणतो BTN 2 आणि BTN 2 मध्ये ह्याचा कलर बॅकग्राऊंड कलर मी व्हाईट देतोय. व्हाईट आणि माझा जो कलर आहे तो ब्लॅक देतोय. ब्लॅक म्हणजे व्हाईस वरसा केलं आपण. ही वरती तो घुसले वरती, त्याला खाली आणतो आणि सेव्ह करतो. ओके, म्हणजे इथं जसं आहे तसं तयार झालं बघा. आणि ह्या दोनमध्ये आपण काय करूया, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म म्हणूया आणि म्हणतो मी अप्पर केस म्हणतो. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म काय होते, ते जे टेक्स्ट आहे ते अप्पर केसमध्ये सगळं ट्रान्सफॉर्म होते. म्हणजे तुम्ही किती लोअर केसमध्ये लिहा ते आपोआप अप्पर केसमध्ये जाते. मग त्यासाठी मी दोन्ही हे केलं, अप्पर केसमध्ये टाकलं. म्हणजे बघा इथं जशी आपली तयार झाली आहे तशी आपली ही वेबसाईट बघा तयार झाली आहे. बघा आहे तशी तयार झाली. आता आपल्याला हेडर तयार करायचा आहे. खरं ह्याच्यामध्ये तुम्ही आला तर हे बघा इथं पण ही इमेजेस आहे, म्हणजे हा दुसरा सेक्शन आहे. जसा मॉडेल एस आहे तसा ह्याचा मॉडेल वाय आहे, मॉडेल 3 आहे. तसे वेगवेगळे मॉडेल्स आहेत टेस्लाचे. टेस्ला इलेक्ट्रिक कार आहे, माहीत असेल सगळ्यांना. तर ह्याचे 3 मॉडेल आहेत वेगवेगळे, किंवा हे सोलर पॅनल्स वगैरे आहेत हे आहेत. मग हे आपल्याला सगळं तयार करायचं आहे. आत्ता आपण काय तयार केलं, आपलं फक्त एक तयार केलं. मग तुम्ही हे वेगवेगळे सेक्शन परत तयार करत बसणार आहे काय. मग ते करायचं नाही, ते करायला लागू नये म्हणून तर रिॲक्ट.js वापरले जाते. मग ह्याच्यामध्ये आपण सिंपल गोष्टी करतोय. हा जो मी कार्स नावाचं सेक्शन केलं आहे, कार्स नावाचा कॉम्पोनंट केला आहे, हा कार्स नावाचा कॉम्पोनंट मी 3 वेळा वापरतो बघा. म्हणजे आपल्याला 3 वेळा त्याचे 3-4 वेळा त्याचे हे तयार होतात. म्हणजे मी परत येतो माझ्या ह्याच्यामध्ये आणि मी कितीदा वापरणार आहे, 1 2 3 4 5 6 7 वेळा वापरणार आहे. कारण इथं बघा हा पहिला आला तुमचा 1 2 3 4 5 6 आणि 7 हे लास्ट आहे. एवढं वापरायचं आहे. म्हणून मी काय केलो, हा कार्सच मी 4 वेळा कॉपी करतोय. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 एक वेळा जास्तचा खुला काढतो, सेव्ह करतो. आता काय झाला माझा, ते आहे तसं 7 वेळा कॉपी झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे बॅकग्राऊंड इमेज चेंज झाले पाहिजेत प्रत्येक ह्याला. इथं आपण आता प्रॉप्स पाठवणार आहे. म्हणजे काय, आता इथं आपण आपल्याकडे डेटा कसा भेटतोय, हा एक डेटा भेटतोय आपल्याला, हा एक डेटा भेटतोय आणि आपल्याला बॅकग्राऊंड इमेज ही 3 डेटा भेटते. हे आपल्याला चेंज करायचं आहे. तर इथं मी काय करणार आहे, ॲज अ प्रॉप्स म्हणून ते पाठवणार मी. तर मला काय काय भेटते, सगळ्यात पहिला मला बॅकग्राऊंड इमेज पाठवायचे. मग मी म्हटलं बॅकग्राऊंड इमेज नावाचा मी प्रॉप पाठवला आणि याच्यामध्ये मी फक्त नाव दिलं. त्याची जी नावं आहेत ती मॉडेल एस, मग अशी दिलं ना आपण model.s.jpg. बघा इथं तुम्हाला दाखवतो इमेजेसमध्ये बघा model.s.jpg, model.y.jpg ही नावं आहेत. ही फक्त आता आपल्याला नावं पास करायची आहेत तिथं. मग सगळ्यात पहिला म्हटलं model.s.jpg आणि टायटल. म्हणजे सिम्पल तुम्ही HTMLमध्ये असताना तुम्हाला हे सगळं करावं लागलं असतं. प्रत्येक गोष्ट तीच 3 div 10 वेळा कॉपी करावं लागले असते तुम्हाला. जे आपण स्टायलिंग तयार केलं आहे ते ह्याच्यामध्ये तो हिरो सेक्शन 10 वेळा कॉपी करायला लागत नाही. हेच तर रिॲक्टची खरी मजा आहे. टायटल दिलं मी मॉडेल एस आणि मी डिस्क्रिप्शन देतो. मागाचं आपलं जे डिस्क्रिप्शन होतं ना ते डिस्क्रिप्शन मी कॉपी करतो इथलं, ऑर्डर ऑनलाईन फॉर टचलेस डिलिव्हरी म्हणून, आणि तो मी इथं देतोय. तर मी करतोय सेव्ह. तर हे आता तुम्हाला दिसणार नाही, कारण का इथं तर मी प्रॉप्स पाठवला आहे, खरं तो प्रॉप्स खाली जायला पाहिजे तर तुम्हाला दिसेल. ह्याच्यामध्ये यायला पाहिजे ह्या सेशनमध्ये. मग ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट तो 3 प्रॉप्स घेतोय. प्रॉप्स म्हणजे काय, प्रॉपर्टीज असतात. एका कॉम्पोनंटमधनं आपण त्या प्रॉपर्टीज
दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये पाठवू शकतो. म्हणजे आपण बघा होम कॉम्पोनंटमध्ये हे कॉल केले आणि हिथंच मी काही गोष्टी पाठवायला लागलो आहे. म्हणजे काय करायला होम कॉम्पोनंटमधनं पाठवायला लागलो आहे आणि ते मी कार ह्या कॉम्पोनंटमध्ये ते ॲक्सेस करू शकतो. त्याला म्हणतात प्रॉप्स. मग सगळ्यात पहिला म्हणलं काय होतं ते BG इमेज होतं. हां, BG इमेज. आणि माझा दुसरा प्रॉप्स कुठला आहे? टायटल. आणि माझा तिसरा प्रॉप्स आहे डिस्क्रिप्शन. हे 3 प्रॉप्स आहेत. हे घेतले. सगळ्यात पहिला BG इमेज हे मिनिमाइज करतो. बॅकग्राऊंड इमेज आता मला हे डायनॅमिक ठेवायला लागणार आहे, कारण हिथंपर्यंत सगळं ठीक आहे. इमेजेसपर्यंत हिथंपर्यंत फोल्डर सेमच आहे. खरं ह्याच्यामध्ये ही जी गोष्टी येणार आहे ही मी प्रॉप्समध्ये वेगवेगळ्या टाकणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही डायनॅमिक करण्यासाठी मी टेम्पलेट स्ट्रिंगचा यूज करतो आहे. आपलं टॅब बटन असते ना, टॅबच्या वरती एक बटन असते टिल साईन. त्या टिल साईनमधलं बटन दाबायचं. ते दाबल्यावर तुम्हाला ही टेम्पलेट स्ट्रिंग जी जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही काय त्याला म्हणतो डायनामिक गोष्टी तुम्ही लिहू शकता या स्ट्रिंगमध्ये, त्यासाठी केली जाते. आणि ही model.jpg हे काढणार मी आणि इथं मी म्हणणार डॉलर आणि इथं मी म्हणणार BG इमेज. ही BG इमेज कुठून आलं? आपण जो प्रॉप्स पाठवायला लागलोय ते. तो जो प्रॉप्स मी पाठवतोय ते जे मी देतोय की त्याला काय मी पाठवलं की मी त्याला फक्त एवढं पाठवलं आहे model.s.jpg. ते पाठवल्यावर ते इथं काय येणार? बॅकग्राऊंड इमेजला ते सेट करून देणार डायरेक्ट. बाकीचं काय हलवणार नाही मी. हा माझा टायटल आहे, हा चेंज होणार आहे ना. मग इथं मी काय म्हणणार? सिंगल ब्रॅकेटमध्ये जे असते रिॲक्टमध्ये त्याला आपण त्याच्यामध्ये जे काय असते ते जावास्क्रिप्ट असते, लक्षात ठेवा. त्यामुळं आता त्याच्यामधला वरचा जो टायटल आहे माझा तो मी इथं खाली घेणार. म्हणून इथं म्हणतो मी टायटल म्हणजे डायनामिक प्रॉप्स जो माझा टायटल आहे तो. आणि माझं काय आहे? डिस्क्रिप्शन आहे. हे डिस्क्रिप्शन. तर हे मी म्हणतो DEC म्हणजे तुमचं डिस्क्रिप्शन आहे ते सेव्ह. मी सेव्ह करतो. हे दिसेल आणि तुम्हाला इथं खाली काही दिसत नाही बघा. कारण का? आपण खाली जी कॉम्पोनंट तयार केलेत की नाही इथं Home.js ह्याला आपण अजून प्रॉप्सच पाठवलेत. मग ह्याला आपण प्रॉप्स पाठवूया. तर ह्याच्यासाठी मी प्रॉप्स तयार केला आहे. तो प्रॉप्स मी कॉपी करतो आणि तो मी एका ॲरेमध्ये तुम्हाला देईनच. ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. तर हा प्रॉप्स तयार केला मी. हा माझा मॉडेल Y आहे. ऑर्डर ऑनलाईन म्हणलं त्याला मी आणि मॉडेल Y. आणि आता मी करतोय सेव्ह. आता काय होते बघा. मॉडेल Y तयार झाला का? आहे तसं. काय सुद्धा केलं नाही मी, फक्त आहे त्याला फक्त ते पाठवलं. तसं मी बाकीचे सगळे प्रॉप्स आहेत ना ते देतो ह्याला. तर इथं तुम्ही बघू शकता मी काय केले, सगळे प्रॉप्स वगैरे आहेत ना ते सगळे दिले ह्याच्या त्या ह्याला. म्हणजे काय झालं, आपल्याला काही करावं लागलं नाही. हाय तसं सगळं सेट झालं. आता बघा इथं मोठं करतो. हाय अशी वेबसाईट तयार झाली बघा. इथं हाय जशी होती तशी बघा. आहे का? हाय अशी वेबसाईट तयार आहे. मॉडेल S, मॉडेल Y, मॉडेल 3, मॉडेल X, सोलर पॅनल आहे, सोलर रूफ आहेत, ॲक्सेसरीज आहेत. ओके. फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा बदल करायचा आहे. जसं ह्याच्यामध्ये तुम्ही आल्यावर खाली आला तर इथं ॲक्सेसरीजला एकच बटन आहे, शॉप नाव. ॲक्सेसरीजला काय रिपेअर नाही करणार, ते फक्त तुम्हाला शॉपच करावं लागेल. खरं इथं 2 बटन आहेत. तर हे मला काढायचं असेल तर मी काय करणार आहे, तर ह्याच्यामध्ये आपण कंडिशन लावू शकतो. तसं मी कारमध्ये येतो. ह्या एका ह्याच्यामध्ये काल कॉम्पोनंट्सचा आणि प्रॉप्सचा यूज कसा ब्युटिफुल पद्धतीनं केला गेला आहे. तर ह्याच्यामध्ये येतो मी कार सेक्शनमध्ये आणि मला डिस्क्रिप्शनला आणि ह्याला दोन्हीला पण, कारण ॲक्सेसरीजला डिस्क्रिप्शन पण नाही आहे. तर ते इथं मी काय डिस्क्रिप्शन दिलं नाही ॲक्सेसरीजला. कुठं गेलं ते? Home.js मध्ये बघा डिस्क्रिप्शनच दिलं नाही. जर माझं डिस्क्रिप्शन नसेल इथं तर मला इथं काय डिस्क्रिप्शन दिसलं नाही पाहिजे. आणि माझं एक बटन नसेल तर मला बटन पण दिसलं नाही पाहिजे. तर मी काय म्हणणार, माझ्या ह्याच्यामध्ये येणार आणि इथं मी सिम्पल एक गोष्ट म्हणणार. काय म्हणणार की माझं सगळ्यात पहिला डिस्क्रिप्शन आहे काय बघ. जर डिस्क्रिप्शन असेल तरच अँड म्हणजे तरच हा माझा दुसरा जो बटन आहे. तर मी काय करतोय आता, हे जे बटन आहे सगळं हे उचलतोय मी
आणि मी त्याला काय म्हटलं, जर माझं डिस्क्रिप्शन आलं असेल तिथं, डिस्क्रिप्शन नावाचा माझा हे असेल तरच माझं हे बटन टाक, नाही तर माझं बटन टाकू नकोस. आणि बटन ग्रुपला आपण इथं काय दिलो आहे, फ्लेक्स रॅप दिलो आहे आणि फ्लेक्स दिलो आहे. त्यामुळं जर एकच 2 बटन असेल तर ते तेवढं त्याच्यामध्ये स्पेस देणार, मार्जिन घेतले असल्यामुळं स्पेस दिले. आणि एक असेल तर ते एक बटन खाली घालणार आणि जस्टिफाय कंटेंट सेंटर करणार त्याचं, कारण आपण जस्टिफाय कंटेंट सेंटर केलो आहे त्याला. बघा, एक बटन गायब झालं आणि इथं आहे 2 बटन आहे तशी दिसली. हे कशामुळं, हिथं आपण ह्याच्या बटन ग्रुपमध्ये फ्लेक्समध्ये जस्टिफाय कंटेंट सेंटर केलं आहे. त्यामुळं सेंटरमध्ये जेवढं काय त्याच्यामध्ये एक बटनच दिसत नाही. मग एक बटन नसल्यामुळं ते सेंटरमध्ये घे. मग इथं ह्याला मी कंडिशनल लावली अशी तुम्ही कंडिशन लावून कंपोनंट्ससुद्धा आपण हे करू शकतो. मग मी तर सिम्पल कंडिशन लावली की जर डिस्क्रिप्शन असेल तरच माझं हे बटन दाखव, दुसरं बटन तो आहे ते, नाहीतर दाखवू नकोस. मग ते सेंटरमध्ये आलं. तर हे झालं माझं सगळं आहे तसं, जे आपण आत्ता जेवढं होमपेजला जेवढं हे आहेत हे तयार झालं. आता मला काय करायचं, आत्तापर्यंत आपण काय बघितलं की पूर्ण आपण एक आपलं होमपेज तयार केलं. त्या होमपेजमध्ये मी सेक्शन वेगवेगळे तयार केले. सेक्शन कसे तयार केले की मी एकच कॉम्पोनंट घेतला कार्स नावाचा, आणि त्या कार्स नावाच्या कॉम्पोनंटमध्ये मी फक्त वेगवेगळे प्रॉप्स टाकलेत. म्हणजे माझे इमेजचं नाव वेगळं टाकलं आहे, टायटल वेगळं टाकलं आणि डिस्क्रिप्शन वेगळं टाकले. आणि त्याच्यामुळं ज्या ह्याच्यामध्ये जे मी प्रॉप्स टाकले त्याच्यानुसार त्या गोष्टी सेट होतात. तसं आपण सेशन सेट केले. आता आपण हेडर सेट करणार आहे. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी आपण एखादा प्रोजेक्ट तयार करतो त्याची आपण एक हे आखायचं की त्याचे कुठल्या कंपोनंट्समध्ये आपण काय काय करणार आहे. तसं मी माझ्या ह्याच्यामध्ये जातो आणि आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण बाकीचं सगळं बघितलं. आता हेडर कॉम्पोनंटचं बघायचं आहे. तर हेडर कॉम्पोनंटमध्ये सुद्धा आपल्याला किती गोष्टी दिसतात बघा. इथं तुम्हाला हा लोगो दिसतोय, हा इमेज दिसते, हा एक तुम्हाला सेक्शन दिसतोय, हा आपण मेन मेन्यू म्हणूया. आणि हा तुम्हाला दिसतोय, हा राईट साईड मेन्यू म्हणूया. आणि ज्यावेळी तुम्ही इथं मेन्यूला क्लिक करताय त्यावेळी हा एक मोबाईल मेन्यू येतोय, तो मोबाईल मेन्यू पण म्हणूया. तर ह्या गोष्टी आपल्याला दिसतात याच्यामध्ये. तर त्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये हेडरमध्ये करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करतो, हेडरमध्ये जातोय मी आणि सगळ्यात पहिला मी ते मेन्यू तयार करतो की सगळ्यात पहिला माझे असणार इमेज. एक इमेज असेल, त्या इमेजचा सोर्स काय असेल, /images मधला माझा जो लोगो आहे तो SVG आहे, म्हणून लोगो /SVG असं टाकतो मी. ह्याला मी अल्टरनेटिव्ह टेक्स्ट टाकतो, अल्ट देतो मी टेस्ला, इथं मी करतोय सेव्ह. माझ्या ह्याच्यात येतोय माझा लोगो आला. लोगो नंतर माझं काय आहे की माझा मेन मेन्यू आहे. तर मेन मेन्यू मी लोगो नंतर तयार करतो. मग मेन मेन्यू तयार करण्यासाठी मी म्हणला डिव क्लास नेम त्याला देतो मेन मेन्यू MENU मेन मेन्यू. आणि ह्या मेन मेन्यूमध्ये माझा मी ए तयार करतोय, ए टॅग. ह्याला HREF मी आता सध्या हॅशटॅग देतोय आणि HREFला मी म्हणतो मॉडेल एस. असे मी बाकीचे मी तयार करून घेतलेत, ते सगळ्यात पहिला मी त्याच्यामध्ये टाकतो. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बाकीचे सगळे करून घेऊ शकता. मॉडेल एस X3 XY म्हणजे हा जो मेन्यू आहे ना मधला, त्याच्याबद्दल बोलत आहे मी. हे बघा मॉडेल X त्याच्याबद्दल. ओके, मग ते सगळ्यात मी पहिला करून घेतले. त्याच्यानंतर माझा राईट मेन्यू जो आहे तो करून घेणार मी. मेन मेन्यू संपला, इथं थोडं स्पेस देऊया. त्याच्यानंतर माझा राईट मेन्यू म्हणला डिव क्लास नेम राईट मेन्यू. ह्या राईट मेन्यूमध्ये पण एक गोष्ट आपल्याला करायची आहे की तुम्ही इथं बघू शकता, खाली येतो,
इथं ज्यावेळी मोबाईल कम्फर्टेबल येते, ज्यावेळी ही वेबसाईट मोबाईल कम्फर्टेबल ज्यावेळी होते, मोबाईलच्या किंवा टॅबच्या फॉर्मॅटमध्ये येते, त्यावेळी हा एकच मेन्यू दिसतोय तुम्हाला आणि इथे दोन गोष्टी आहेत त्या दिसतच नाहीत बघा, अकाउंट आणि हे आहे बघा. इथे एक तुम्हाला दिसेल, 1 मिनिट. हां, इथं तुम्हाला दिसेल की आता इथे हे करतो, इथं तुम्हाला अकाउंट आणि शॉप दिसेल. तर ह्या दोन गोष्टी राईट मेन्यूमध्येच आहेत, खरं त्या दिसत नाहीत. मग त्या वेगळ्या करण्यासाठी त्या वेगळ्या ठेवतोय मी आणि मेन्यू ही गोष्ट वेगळी ठेवते. कारण मेन्यूला क्लिक केल्यावर काय होतंय, आता इथं घेतो मी, हे पण क्लोज करतो. ओके, तर म्हणजे मेन्यूला गेल्यावर आपल्याला मेन्यू ओपन करायचा आहे. मग त्याच्यासाठी राईट मेन्यूमध्ये अजून एक डिव, ह्याला मी म्हणतो राईट टू, RIGHTTWO. आणि राईट टू मध्ये माझं शॉप आणि अकाउंट आहे ते. ओके, शॉप आणि अकाउंट इथं मी टाकलो. याला मी करतो फॉर्मॅट डॉक्युमेंट, म्हणजे व्यवस्थित फॉर्मॅट करेल. त्याच्यानंतर हा राईट टू झाल्यावर माझं काय असणार आहे की माझं तो मेन्यूचा बटन असणार आहे तो, म्हणून मी म्हणतो ए टॅग. त्याला HREF देत नाही मी सध्या, नुसता ए टॅगच देतो का ते सांगतो. आणि त्याच्यानंतर मी फक्त म्हणतो मेन्यू म्हणतो त्याला फक्त. आणि आता मी करतोय सेव्ह. आता आपल्याला काय दिसतंय बघूया. टेस्ला आला, आपला मेन मेन्यू आला आणि मेन्यू आला, शॉप, अकाउंट आणि मेन्यू. तर ह्या सगळ्याला आपल्याला आता स्टायलिंग द्यायची आहे. तर सगळ्यात पहिला स्टायलिंग चालू करणार आपण नेव्हबारपासून. त्यामुळं मी येतो app.css मध्ये. app.css मध्ये सगळ्यात पहिला नेव्हबार घेतला मी. .nav नाही, नुसता nav घ्यायचा, कारण आपण डायरेक्ट त्या इलेमेंटच्या नावावरनं घेतो, म्हणून nav घेतला. डिस्प्ले फ्लेक्स कर, सिम्पल डिस्प्ले फ्लेक्स सेव्ह करतो. सगळं फ्लेक्समध्ये केला देणं. त्याच्यानंतर त्याची पोझिशन आहे ना ती मला फिक्स ठेवायची आहे, कारण तो हलला नाही पाहिजे. जसा हा वरचा इथला सेशन हलत नाही, हे बघा टेस्ला वगैरे तसंच राहतं, तशी मला पोझिशन ठेवायची आहे. म्हणून मी तर काय म्हणलं की इथं तुम्ही, आणि इथं म्हणतो मी पोझिशन जी आहे ती काय कर, फिक्स कर. माझी पोझिशन फिक्स कर. मी सेव्ह करतो. आता पोझिशन तो फिक्स करतो. पोझिशन फिक्स केला देणार म्हणजे हा पोझिशन तुमची हलणार नाही. आणि मला आता ह्याचे टॉप बॉटम वगैरे करायला लागतात. त्यानं पोझिशन तर फिक्स केला, खरं आपला हा मेन्यू चारी बाजूनं, नेव्हबार चारी बाजूनं टच झाला पाहिजे. म्हणून मी म्हटलं पोझिशनला टॉप 0 असेल, 0ला टच कर, वरती राईट 0ला टच कर आणि लेफ्ट 0ला टच कर. ओके, म्हणजे हा सगळा तो डिव पूर्ण वरती आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला टच झाला. ह्याचा फायदा काय, आता इथं मी फक्त डिस्प्ले फ्लेक्स आहे. आता मी म्हणतो जस्टिफाय कंटेंट आणि मी म्हणणार स्पेस बिटवीन, कारण त्याच्यामध्ये जेवढे कंटेंट आहेत त्याला स्पेस दे मध्ये त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हणतो सेव्ह. जेव्हा मी सेव्ह करतोय त्यावेळी बघा बरोबर आपल्याला पाहिजे होतं इथे तसंच ते हा या बाजूला आला, मध्ये तो आला आणि राईट मेन्यूला गेला. सेम ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये झाल्या. ओके, त्याच्यासाठी मी काय केलं, टॉप 0 म्हणजे वरती चिटकलं ते, राईट 0 दिलो, राईटला चिटकला नेव्हबार, लेफ्ट 0 दिलो, लेफ्टला चिटकला. आता मला थोडं ह्याला मी काय देतोय, मार्जिन देतोय आणि झेड इंडेक्स पण देतोय. मार्जिन ह्याला काय देतोय, मी देतो मार्जिन ह्याला 1 REM ची, 1 REM, आणि झेड इंडेक्स देतो माझं देतो 1. आपण ह्याच्या आधी ह्याला इथं जे हे आहे इथं झेड इंडेक्स 0 दिला आहे कार मॉडेलच्या डिवला. म्हणजे हा मॉडेल एस नाव हे माझं हे आहे कार मॉडेलचा, हा जो डिव आहे माझा मॉडेल एसचा, ह्याला मी काय दिला आहे, झेड इंडेक्स 0 दिला आहे. आणि ह्याला मी नेव्हबारला झेड इंडेक्स 1 दिला आहे. म्हणजे हा नेव्हबार कायम ह्याच्यावरती राहील. म्हणून बघा मॉडेल एसच्या वरती मी नेतोय तर तो वरती राहतोय, त्याच्यावरती राहावा म्हणून तो मी एस दिला आहे. आणि एक त्याच्यामागं कारण आहे, ते आता पुढे गेल्यावर आपल्याला कळेल.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे जे मी ए घेतल्यात त्या एला स्टायलिंग देतो. तर एला स्टायलिंग देण्यासाठी मी म्हणतो राईट मेन्यू पण फ्लेक्स करून टाकूया. म्हणून इथं मी म्हणलं डॉट राईट मेन्यू. मेन्यूचं एम कॅपिटल होतं, डिस्प्ले फ्लेक्स म्हणजे तो काय होईल, राईट मेन्यू पण ह्याच्यासारखा झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेस द्यायचं आहे. तर सगळ्यात पहिला मी ते जे सगळे ए आहेत ना, सगळे आता मी एच घेतलेत, ते ए टॅग घेतलेत. तर जेवढे माझे एंकर टॅग आहेत ना त्याला मी एकच स्टायलिंग देतो आहे की ह्याची स्टाईल जी आहे ना, जी बाय डिफॉल्ट स्टाईल आहे ती सगळ्यात पहिला हे कर, म्हणून टेक्स्ट डेकोरेशन नन कर. आणि त्याचा जो कलर आहे तो ब्लॅक दे. कलर 000 म्हणजे 000 म्हणजे ब्लॅक. आणि काय देऊया ह्याला, मार्जिन लेफ्ट देऊया 1 REM, म्हणजे माझे जेवढे ए टॅग आहेत त्याला लेफ्ट मार्जिन दे 1 REM. मार्जिन लेफ्ट 1 REM मी सेव्ह करतो. मार्जिन लेफ्ट 1 आल्यावर आपल्याला पाहिजे तसं हे भेटलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मोबाईल मेन्यू तयार करायचा आहे. आता हे तयार झालं आणि मेन्यूला क्लिक केल्यावर माझा मोबाईल मेन्यू तयार होणार आहे. मग हेडरमध्ये येतो मी आणि माझा राईट मेन्यू जिथं संपतोय तिथनं पुढं दुसरा एक डिव तयार करतो मी, कारण आपल्याला मोबाईल मेन्यू पण तयार करायचा. म्हणून मी तर म्हणतो मोबाईल इथं खाली येतो मी आणि मोबाईल मेन्यूमध्ये आपला जो वरचा मेन्यू आहे ना तसाच मेन्यू येणार आहे, तो सगळा मॉडेल एस वगैरे, तो मी इथं कॉपी पेस्ट करतो डायरेक्ट आणि हा फॉर्मॅट करतो. परत फॉर्मॅट डॉक्युमेंट. आणि ह्याच्यामध्ये अजून एक वरती एक डिव घेतोय मी मोबाईल मेन्यूमध्येच, डिवला क्लास नेम देतोय मी क्लोज बटन, LOSE क्लोज बटन. ओके, क्लोज बटन क्लास देतोय आणि इथं मी कॅपिटल एक्स टाकतोय सध्या. तिथं तुम्ही नंतर हे टाकू शकता, काही पण टाकू शकता. आता ह्याला सगळं एकत्र आलं, त्याच्यामध्ये सगळा हा एज दिलाय ना आपल्याला, त्यामुळं ते सगळं एकत्र वाटतंय तुम्हाला, एकत्र आलेच ॲक्च्युली ते. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला सगळ्यात पहिला स्टायलिंग द्यायचं आहे. म्हणजे कसं, मेन्यूला क्लिक केल्यावर हा जो आपल्याला तयार करायचा, हा तयार केला आता आपण मोबाईल मेन्यू, आणि ह्याला आता आपल्याला स्टायलिंग द्यायचं आहे. तर app.css मध्ये येतो आणि डायरेक्ट ह्याला आपण आता स्टायलिंग द्यायला चालू करूया. त्याच्यासाठी तो जो मोबाईल क्लास घेतला आहे मी त्याला स्टायलिंग देतो मी आता, डॉट मोबाईल. ओके, ह्याला काय स्टायलिंग दे, सगळ्यात पहिला ह्याचा बॅकग्राऊंड कलर व्हाईट कर, जसा त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे. हा टेस्लाचा आत्ता तुम्हाला समोर दिसतोय बरं का, त्याच्यासारखं करायचं आहे म्हणून ते समोर ठेवले मी. बॅकग्राऊंड कलर आपण काय करायचा याचा व्हाईट. तर इथं मी घेतला व्हाईट. त्याच्यानंतर आणखी काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये पोझिशन फिक्स कर. ह्याची पोझिशन फिक्स करणार, कारण तो हल्ला, हे बघा हे किती आपण स्क्रोल केलं ना, ह्याच्यामध्ये किती स्क्रोल करा, मेनूला जावा आणि तुम्ही किती स्क्रोल करा, बघा इथं स्क्रोल होते ते. तर आपल्याला तसा ठेवायचा आहे की पोझिशन फिक्स ठेवला पाहिजे ह्याची, जशी नेव्हबारची पोझिशन होती तशी. बॅकग्राऊंड कलर व्हाईट, पोझिशन हे केलं, बॅकग्राऊंड कलर व्हाईट आला ह्याच्यावर, पोझिशन त्यानं केलं फिक्स. ह्याला एक विड्थ द्यायला पाहिजे पर्टिक्युलर. त्याच्या आधी झेड इंडेक्स देऊया, ह्याचा झेड इंडेक्स प्लसचा देऊया 999, मोठा दिला, सेव्ह केला. आणि त्याच्यानंतर मी म्हणतोय की विड्थ देतो, याला विड्थ देतो मी 256 पिक्सलची. 256 पिक्सलची विड्थ दिलो. आता तो राईटला, तो लेफ्टला टच झाला, आपल्याला तो राईटला टच करायचा आहे, म्हणून मी म्हणलं फिक्स्ड, पोझिशन फिक्स्ड आहे त्याची, म्हणून मी म्हणलं राईट 0. आणि तो वरती पण टच झाले पाहिजे, टॉप 0, आणि खाली पण टच झाला पाहिजे, बॉटम 0.
राईट हे केला, हे टच झाला आणि बॉटमला पण टच झाला. आता त्याच्यामधले जे इलिमेंट्स आहेत त्याला आपल्याला स्टायलिंग द्यायचे. त्या मोबाईलमधला सगळ्यात पहिला क्लोज बटन जो आहे वरती तुम्हाला एक्स दिसते त्याला स्टायलिंग द्यायचे. तर मी इथं म्हणलो की माझा जो मोबाईल आहे डॉट मोबाईल, खाली घेतो डॉट मोबाईल, ह्या मोबाईलमधला माझा जो क्लोज बटन आहे डॉट CLOSE क्लोज बटन, किंवा नुसतं क्लोज बटन म्हणलं तरी चालते, बटून झाले ते बटन TON. ह्या बटनमध्ये सगळ्यात पहिला काय कर, हा डिस्प्ले फ्लेक्स कर, डिस्प्ले फ्लेक्स आणि जस्टिफाय कंटेंट फ्लेक्स एंड कर. जस्टिफाय कंटेंट आपल्याला उजव्या बाजूला टाकायचं आहे ते, म्हणून म्हणलं मी फ्लेक्स एंड. सेव्ह करतो. तो एक्स उजव्या बाजूला गेला. जरा त्याला स्टायलिंग देऊया म्हणून मी म्हटलं मार्जिन दे त्याला जरा सगळ्या बाजूंनी 2 REMची. सेव्ह करतो म्हणजे तो जरा वेगळा दिसतोय, त्याला मार्जिन दिलं व्यवस्थित. आता माझा हा तर तयार झाला. आता मला काय करायचं आहे, हा जो माझा मोबाईलचा मधला मेन्यू आहेत, म्हणजे इथं बघा कसं मेन्यूला केल्यावर हे कसं एका खाली एक आहेत, आपल्याला ते तयार करायचं आहे. म्हणून मी काय म्हणणार की हे काय आहे नेमकं, कशामध्ये आहे, तर माझ्या नॅवमधला डॉट मोबाईलमधला जो ए आहे त्याला मी टार्गेट करतो आता. आणि ह्याच्यामध्ये आता काय कर, सगळ्यात पहिला याला डिस्प्ले फ्लेक्स करून टाक. सगळ्यात पहिला सेव्ह केला, डिस्प्ले फ्लेक्स झाला, एका खाली एक आलं, ते डिस्प्ले फ्लेक्स झालं, एका खाली एक आलं. त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेंट ऑलरेडी फ्लेक्स स्टार्ट असतोय त्याचा, जस्टिफाय कंटेंट बाय डिफॉल्ट फ्लेक्स स्टार्ट असतोय, म्हणजे डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला जातं ते. मग डाव्या बाजूला उजव्या बाजूला जातं. हिथं कसं मगाशी आलं तसं हिथं ते खाली का आलं एकामेका खाली, कारण आपण त्याला काय केलं, हिथं ह्या डिवला, हा जो माझा मोबाईल आहे ना ह्याला मी एक स्पेसिफिक विड्थ दिली आहे. त्यामुळं ज्यावेळी त्याला एक विड्थ दिलो आहे आणि तो ए इलेमेंट आहे ना, अँकर टॅग आहे, त्यामुळं तो काय करतो एका खाली एक घेतोय. बरोबर, डिस्प्ले फ्लेक्स जरी केलं मी तरी, कारण का त्याला आपण एक स्पेसिफिक विड्थ दिलेला. जशी तुम्ही विड्थ वाढवाल तसं ते परत एका लाईनीमध्ये एका रोमध्ये लेफ्ट टू राईट येईल. त्यामुळं हे झालं, इथंपर्यंत आलं. ह्याला आणखी काय द्यायचं आहे आपल्याला, मार्जिन देऊया थोडी ह्याला खाली. इथं मी म्हणतो मार्जिन बॉटम, मार्जिन बॉटम किती देऊया, 2 REM. मी करतो सेव्ह. मार्जिन दिला, त्याच्या खाली एक लाईन देऊया मस्तपैकी. मग त्याच्यासाठी मी इथं म्हणतो बॉर्डर बॉटम 1 पिक्सल सॉलिड, आणि माझी बॉर्डर असेल ती ब्लॅक ठेव. सेव्ह कर. ओके, हे ठेवलं मी. आणखी काय याच्यामध्ये, जस्ट 1 सेकंड मी बघूया. ओके, आता इथं मी जसं खाली घेतोय तसं ह्या गोष्टी माझा आहे तसं तो नॅवबार फिक्स राहतोय. आणि जर मी झेड इंडेक्स वगैरे का घेतलं, जेव्हा मी इथं मोबाईल व्ह्यूला येईल त्यावेळी मॉडेल एस वगैरे आहे, ते मॉडेल एस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या वर येऊ नयेत. म्हणजे आता बघा ही सगळ्या गोष्टी खाली जातात आणि ह्याची इंडेक्स प्रॉपर्टी, झेड इंडेक्स प्रॉपर्टी मी हाय ठेवल्यामुळं त्या गोष्टी ह्याच्यावर राहतात. तर हे आहे असं मी इथं करतो. परत हे आहे असं घेतो. हां, आणि आत्ता मला काय करायचं आहे, ज्यावेळी माझा मोबाईलचा व्ह्यू असतोय त्यावेळी मला हा वरचा सेक्शनच, हा मेन मेन्यूच नको आहे. म्हणून आता मी काय म्हणणार, इथं मोबाईल तर झालं, मीडिया क्युरीचा यूज करणार मी इथं. मग मीडिया स्क्रीन म्हणणार मी, आणि स्क्रीन माझी ज्या अँड म्हणणार, आणि काय असेल मिनिमम विड्थ नसेल माझी, मॅक्सिमम विड्थ MAX. मॅक्स विड्थ माझी 768 किंवा 778 धरूया. 768च असती बाय डिफॉल्ट, जी ह्याला असते ते. ह्याला आलं तर ते काय होतंय, मॅक्झिमम विड्थ म्हणजे 768च्या खाली ज्यावेळी तू जसं येशील तसं काय कर, त्याच्यामध्ये मी सांगतोय ते अप्लाय कर. मग 768च्या तो खाली ज्यावेळी जाईल त्यावेळी सगळ्यात पहिला
डॉट मेन मेन्यू आहे माझा, मेन मेन्यू हा डिस्प्ले नन करून टाक, डिस्प्ले नन म्हणजे तो दाखवू नकोस. आणि काय दाखवायचं नाही आपल्याला, तो राईट मेन्यू आहे तो दाखवायचा नाही. डॉट राईट मेन्यू, राईटमधला राईट टू वाला, राईट टू हा पण डिस्प्ले नन कर. ओके, डिस्प्ले नन केला. आता मी सेव्ह करतो आणि हा होते काय बघूया आता आपण. आता जसं मी ह्याची साईज कमी करतोय, हे बघा, तसं इथला वरचा मेन्यूज गेला आहे बघा. आता हे तुम्हाला असल्यामुळं तो दिसत नाही आपल्याला, ह्याचं पण सोल्युशन करूया आपण. तर तो गेला म्हणजे हा व्यवस्थित आपलं वर्क झालं. म्हणजे 768 पिक्सेलच्या ज्यावेळी खाली येतं त्यावेळी मेन मेन्यू आपला डिस्प्ले नन केला आहे आपण, आणि त्याच्यावरती गेल्यावर तो दिसतो. तर रिस्पॉन्सिव्ह केला. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी मी त्या मेन्यूला क्लिक करेन त्यावेळेस हा साईड बार ओपन झाला पाहिजे असं मला करायचं आहे. मेन्यूला क्लिक केल्यावर त्याच्यासाठी मी हेडरमध्ये येतो आणि हेडरमध्ये मी स्टेट एक तयार करणार आहे. स्टेटला मी म्हणतो कॉन्स्ट, स्टेटचं नाव देतो मी नॅव बार, आणि मी म्हणणार सेट नॅव बार. आणि ही काय असेल, ही स्टेट असेल माझी, यूज स्टेट नावाचा हुकचा यूज केलो आहे मी. आणि ही काय असेल, माझा फॉल्स असेल. बाय डिफॉल्ट ह्याची व्हॅल्यू FALSE फॉल्स ठेवूया. फॉल्स म्हणजे बुलियन स्टेट असेल ही, आणि ही ठरवणार आहे की माझा नॅव बार केव्हा दाखवायचा किंवा नाही दाखवायचा. आणि मी काय म्हणणार, ज्यावेळी माझ्या त्या ह्या बारला क्लिक करतोय, कशाला, कुठला, जो मेन्यू नावाचा हा बटन आहे, ह्या ज्यावेळी मी क्लिक करतोय ना त्यावेळी ह्याची व्हॅल्यू, नॅव बारची व्हॅल्यू मी बदलणार आहे. का ते तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिला इथं मी म्हणतो की ऑन क्लिक, आणि इथं मी काय करतो, एक ॲरो फंक्शन तयार करतो. ह्या ॲरो फंक्शनमध्ये मी म्हणणार सेट नॅव बार, ह्याची व्हॅल्यू ट्रू कर. आणि मी इथं काय म्हणणार, आता मोबाईल सेक्शन केव्हा दाखवणार, ज्यावेळी नॅव बारची व्हॅल्यू ट्रू असेल तरच सेक्शन दाखव. मग इथं मी म्हणणार मी नॅव बार हा काय आहे, स्टेट आहे. ह्याची व्हॅल्यू ज्यावेळी ट्रू असेल तरच, अँड डबल अँड म्हणजे तरच माझा हा जो खालचा सगळा डिव आहे मी मोबाईलचा, तो पूर्ण तो सगळा मी ह्याच्यामध्ये टाकणार, तरच मला हे दाखव. ओके, मी कुठं केलं ते, जो मी एक हे तयार केलं तर जावास्क्रिप्टचं, आपण कोड लिहिताना रिॲक्टमध्ये काय करतो, डायनामिक ज्यावेळी तुम्हाला कोड लिहायचा असतो त्यावेळी तुम्ही कर्ली ब्रॅकेटचा यूज करता. त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये मी म्हटलं नॅव बार असेल तरच माझा हा डिव दाखव. आता मी केलं सेव्ह. आता बघा इथं मी तुम्हाला मेन्यू सिम्पल दिसतंय. मेन्यूला मी ह्याच्यावर कर्सर मेन्यूला करायचा राहिला. मेन्यूला पहिला मी कर्सर करतो, 1 मिनिट द्या मला. नॅवबारला सगळ्या नॅवबारमध्ये कर्सर जो असेल तो पॉइंटर असेल. सेव्ह करतो. कर्सरमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये पॉइंटर गेला ते. मग ज्यावेळी मी मेन्यूला क्लिक करतो त्यावेळी काय होतं सांगतो तुम्हाला. मेन्यूला ज्यावेळी मी क्लिक करतो, ह्या मेन्यू बटन आपण जो ए घेतला आहे ना, हा मेन्यू तो, त्याच्यावेळी ज्यावेळी मी क्लिक करतो त्यावेळी सेट नॅव बार ट्रू करतं. सेट नॅव बार ही स्टेट बाय डिफॉल्ट आहे फॉल्स, तर ही ट्रू होते. ही ट्रू झाल्यावर आपण इथं काय म्हणतोय की नॅव बार जर ट्रू असेल तरच मला हे सेक्शन दाखव. मग मला ते सेक्शन दिसतो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या एक्सवर क्लोज केल्यावर तर क्लोज करायचं. मग ह्या एक्सवर क्लोज केल्यावर तो सेक्शन मला क्लोज करायचा आहे. सिम्पल. परत आहे असं ऑन क्लिक आहे असं ते ऑन क्लिक कॉपी केलं मी, आहे असं ह्याच्यामध्ये टाकतोय. आणि ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, जसं ट्रू होतं तसं फॉल्स कर. फक्त फॉल्स कर, बाकीचं काही करू नकोस. सेव्ह कर. आता बघा ह्याच्यावर मी एक्सला क्लिक करतोय, क्लोज झालं. फॉल्स झालं. स्टेट फॉल्स झाल्यामुळं नॅव बार तो परत येऊन चेक केला की नॅव बार काय आहे. नॅव बारला व्हॅल्यू भेटती फॉल्स. मग फॉल्स आहे तर हा डिव मी दाखवणार नाही. पण त्यांना डिव दाखवला नाही तो. तर
हे झालं आपलं पूर्ण टेस्लाचं एक क्लोन तयार केला आपण. आता आपण काय करूया, थोडंसं ह्याला ॲनिमेशन देऊया. तर ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं असेल तर एक लायब्ररी आहे ॲनिमेशन एओएस म्हणून. तर ही लायब्ररीचा यूज करून तुम्ही हे करू शकताय. मग हे तुम्ही कसं करणार, तर टर्मिनलमध्ये जाऊन इन्स्टॉल करावं लागतं. तर मी ह्याच्यामध्ये येतो टर्मिनलमध्ये, इथं तुम्हाला खाली बघा तुम्हाला दिसत असेल npm install aos असं मी म्हणलं. ओके, हे इन्स्टॉल होऊ दे तोपर्यंत मी app.js मध्ये येतो, कारण आपल्याला हे app.js मध्ये इनिशलाइज करायला लागतं. तर हे इन्स्टॉल झालं, हे मी किल करतो. आणि आता मला काय करायचं आहे की सगळ्यात पहिला ते एओएस आपल्याला इथं हे करायचं, इम्पोर्ट करायचं आहे. म्हणून मी म्हटलं इम्पोर्ट एओएस फ्रॉम माझं जो एओएस घेतलंय मी, एओएस जे इन्स्टॉल केलंय, ही लायब्ररी आहे ॲनिमेशनसाठी. म्हणजे ज्यावेळी आपण कर्सर खाली घेतो, स्क्रोलिंग ॲनिमेशन करतो, त्याच्यासाठी ही लायब्ररी आहे. आणि आता मला ही आणि ह्याची काय करायला लागते, CSS मला हे करायला लागते. तर मी म्हटलं इम्पोर्ट आणि मी CSS हे करतोय AOS/डिस फोल्डर आहे, त्या डिस फोल्डरमध्ये AOS CSS असेल, AOS.CSS असते त्याच्यामध्ये. ती CSS घे, ह्या दोन्हीचा उपयोग कर. आणि मग काय करायचं आपल्याला ह्याच्यानंतर, सिम्पल फक्त यूज इफेक्ट कॉल करायचा आहे. यूज इफेक्ट हा हुक आहे तो कॉल करायचा आहे, react.use इफेक्ट. यूज इफेक्ट हुकचा यूज करून आपण बऱ्याच गोष्टी केल्या, जसं काही आपल्याला API फेचिंग वगैरे करायचे असेल त्याचा यूज करून आपण API फेचिंग केले, किंवा एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्याला कंपोनंट इनिशलाइज होतो त्यावेळी करायचे असेल त्यावेळी आपण यूज इफेक्टचा यूज केलं जातो. तर यूज इफेक्टमध्ये मी काय म्हणणार, जो माझं AOS आहे, कॅपिटल .init म्हणजे इनिशलाइज कर AOS. आणि त्याला मी आत्ता ड्युरेशन देतोय, त्याच्यामध्ये ड्युरेशन नावाची प्रॉपर्टी आहे, ड्युरेशन 2000 मिलीसेकंद म्हणजे 2 सेकंदचं ड्युरेशन देतोय. आता मी सेव्ह करतोय. आता मी काय करतोय, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल तुम्हाला जिथं ॲनिमेशन करायचं आहे. म्हणजे आता समजा मी रिॲक्ट इज नॉट डिफाईन्ड, ओके, app.js मध्ये इथं रिॲक्ट डिफाईन नाही केलं, म्हणून इथं मी येतो, इथं मी परत म्हणतो रिॲक्ट, एंटर करतो. जसं एंटर करतोय तसं माझ्या मते इम्पोर्ट रिॲक्ट आलं इथं, करेक्ट, म्हणतो सेव्ह. ओके, आता मला काय करायचं आहे, जसं तुमचं पेज लोड होईल, कॉम्पोनंट लोड होईल, त्यावेळी मला मॉडेल एस किंवा मी स्क्रोल करेल त्यावेळी मॉडेल वाय हे वगैरे हे जे लिहिलं आहे, मॉडेल वाय, त्याच्यानंतर मॉडेल 3, त्याच्यानंतर मॉडेल एक्स, ह्या गोष्टी मला काय झाल्या पाहिजेत, तर फेड इन वगैरे झाल्या पाहिजेत असं मला दाखवायचं आहे. तर आत्ता हे सगळं AOS तुमचं हे झालं आहे, इनिशलाइज झालं आहे. आता ते दाखवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्याची एक प्रॉपर्टी असते, ती प्रॉपर्टी फक्त तिथं त्या ठिकाणी द्यावी लागते. ते दिलं की ते दिसतं. तर ती प्रॉपर्टी काय आहे, data/OS म्हणून प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी काय केलं. मी होममध्ये जातो, कार्समध्ये जातो. कार्समध्ये माझा आता टायटल तो फेड इन करायचा आहे मला. तर मी म्हणतो data/AOS आणि फेड म्हणतो मी फक्त इथे. आणि तसं डिस्क्रिप्शन पण फेड करायचं आहे, म्हणून इथं पण त्याला मी फेड म्हणतो. आता मी तर सेव्ह करतो, काय होते बघा, फेड झाले का, फेड झालेलं दिसतंय बघा इथं, पूर्ण फेड झालं हे. तर असं तुम्ही फेड करू शकता. आता हे रिलोड करतो परत, हे बघा जसं मी वरती नेतोय तसं आता इथनं खाली नेतोय बघा, फेड झालं, परत फेड झालेलं परत दिसलं, फेड झालेलं परत दिसलं. तर हे आहे. आता तसं मेन्यूला क्लिक केल्यावर मेन्यू असं झप्प करून येते एकदम तोंडावर. तर तसं नाही करायचं आपल्याला, मेन्यूला असं निवांत आणायचं आपल्याला. तर त्यासाठी मी काय करतो, मेन्यूमध्ये जातो, हेडरमध्ये,
हेडरमध्ये मला आता तिथं डेटा AOS ची प्रॉपर्टी दिली पाहिजे, कारण येताना तो हळू येईल. मग इथं म्हटलं मी डेटा डॅश AOS आणि मी इथं ह्याला देतोय फेड राईट. फेड राईट म्हणजे माझ्या मते ते राईटमधनं येईल, ज्यावेळी मी मेन्यूला क्लिक करेन त्यावेळी. हां, राईटमधनं ते फेड होतं. तुम्हाला स्लाईड करायचं असेल तर तुम्ही स्लाईडसुद्धा करू शकता. त्यासाठी AOSमध्ये जावा आणि गिटहबमध्ये जावा. AOSच्या माझ्या मते AOSची साईट असेल. हां, AOSची साईट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आला ना, हे बघा, जसं स्क्रोल केला ना, इथं तुमचे ते डाटा AOS आहे. तुम्हाला काय द्यायचं आहे, फेड अप, फेड डाऊन. आता बघा, लेफ्ट म्हणल्यावर लेफ्टनं हे केलं, राईट म्हणल्यावर राईटनं हे केलं. तर आपल्याला इथं स्लाईड द्यायचं आहे, तर स्लाईड पण असेल माझ्या मते. झूम आहे. हे वेगवेगळे हे आहेत ह्याचे, हे तुम्ही करू शकता. हे बघा, फेड अप, फेड डाऊन, त्यानंतर फेड लेफ्ट, फेड राईट. तसं तुम्हाला जे आवडतंय ते देऊ शकता तुम्ही. फेडअप केला ह्यानं, फेडअप केला. ह्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी जे आवडते ते देऊ शकता. आता आपण इथं काय दिलं तर नॅव बारला फेड राईट. हां, फेड राईट असं देऊया आपण आणि सेव्ह करूया. काय होते बघूया. इथं क्लोज करतो मी, मेन्यूला क्लिक करतो. राईटकडनं फ्लेड झालं. राईटकडनं नाही फेड होऊन चालणार, लेफ्ट करायला पाहिजे. लेफ्ट, सेव्ह, क्लोज आणि आता मेन्यूला क्लिक करतो. बरोबर, हे झालं. तर होप तुम्हाला हा प्रोजेक्ट, हा मिनी प्रोजेक्ट आपण जो घेतला आहे तो कळला असेल, आवडला असेल.